नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 150 वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामीतनं मुक्त होऊन आपल्या कायद्यानुसार आपल्या देशातला कारोबार ज्या दिवसापासून सुरू झाला तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950, ज्या दिवशी आपल्या देशाचं संविधान किंवा राज्यघटना आपल्याला खऱ्या अर्थानं लागू झाली. आणि म्हणून त्या दिवसापासून आपण आपल्या देशामध्ये दरवर्षी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने आणि तितक्या जबाबदारीने संपन्न करतो. या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना मी पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. साने गुरुजी म्हणाले होते की बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. साने गुरुजींसारख्या चारित्र्य संपन्न गुरुजींनी ही अपेक्षा व्यक्त केली होती की माझा हा भारत देश बलसागर झाला पाहिजे, सर्व अंगानं तो विकसित झाला पाहिजे आणि सगळ्या जगामध्ये शोभून दिसला पाहिजे. एकेकाळी हा देश खरोखरच जगामध्ये शोभून दिसणारा देश म्हणून या देशाचा नावलौकिक होता. आणि आज देखील आपण पाहतोय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या नंतर निश्चितपणे देशानं जगामध्ये एक वेगळ्या प्रकारचे छाप निर्माण केलेली आहे. विश्वात शोभून दिसण्याच्या दृष्टिकोनातनं भारताची पावलं दमदारपणे पडतायत. खरोखरच ही गोष्ट आजच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना स्वाभिमान वाटावं अशाच पद्धतीची आहे. 26 जानेवारी 1950 हा दिवस जेव्हा उजाडला त्यापूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशावरती 15 ऑगस्ट 1947 पर्यंत 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि या देशातल्या लोकांना गुलामीचं जीवन जगावं लागलेलं आहे. आणि या 150 वर्षाची अन्यायी जुलमी सत्ता उलटून टाकण्याचं काम या देशातल्या हजारो लाखो करोडो लोकांनी केलं. त्यासाठी अनेकांनी युवावस्थेमध्ये बलिदान दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की भगतसिंगांसारख्या, चंद्रशेखर आझादांसारख्या युवावस्थेतल्या युवकांनी या देशासाठी अत्यंत मोठावरती मिसूर फुटण्यापूर्वीच या स्वातंत्र्य देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या आयुष्याची आहुती दिलेली आहे. काही जणांनी आपल्या घरावरती तुळशी पत्र ठेवलं. कित्येक जणांना या देशासाठी हौतात्म्य पत्करावं लागलं. आणि त्यानंतर कुठं 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झाला. जरी देश स्वतंत्र झाला असला तरी देशातला जो कारोबार आहे तो मात्र आपल्या कायद्यानुसार जो काही सुरू झाला तो म्हणजे 26 जानेवारी म्हणजे आजच्या दिवसापासून म्हणजे 1950 पासून आपली राज्यघटना, आपलं संविधान या ठिकाणी आपल्या देशाला लागू झालं. ही गोष्ट मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. हे संविधान निर्माण करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीतल्या त्यांच्या सदस्यांनी सलग 2 वर्ष 11 महिने 17 दिवस पर्यंत अथक परिश्रम केलेले आहेत. जगातल्या विविध राज्यघटनांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून जगातली एक अत्यंत चांगली, दर्जेदार, कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नसलेली आणि मोठी अशी राज्यघटना याच दिवशी या देशाला लागू झालेली आणि या घटनेला जवळपास 74 वर्ष आता उलटून जात आहेत. एकेकाळी आपल्याला असं वाटलं होतं की एवढ्या मोठ्या लोकशाही, एवढ्या मोठ्या राष्ट्रामध्ये जिथे की विविधता आहे, जातीची विविधता आहे, वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे, प्रांतांची विविधता आहे, वैचारिक विविधता आहे, धर्माची विविधता आहे, आता या सगळ्या अशा विविधतेमध्ये असलेल्या या देशामध्ये ही लोकशाही टिकेल की नाही. अनेक जगातल्या देशांच्या समोर हा प्रश्न होता. नव्हे, त्यांना वाटत होतं की लोकशाही टिकणारच नाहीये. परंतु हे संविधानच आपल्याला इतका चांगल्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं की उलट लोकशाही वरचेवर समृद्ध होताना आपल्याला दिसून येते आहे. आणि हे खरं जर मला असं वाटतं श्रेय कशाला असेल तर आपल्या संविधानाला आहे. आणि म्हणून अत्यंत परिश्रमातून राज्यघटना आजच्या दिवशी आपल्या देशाला लागू झालेली आहे. तो आजचा दिवस आहे.
त्यालाच आपण प्रजासत्ताक दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी ही राज्यघटना बनवत असताना खूप परिश्रम घेतले, पण सर्वाधिक परिश्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्यामुळं आपण त्यांना घटनेचे शिल्पकार असं म्हणतो. आणि ते निश्चितपणे सार्थपणे मला असं वाटतं की आपण ते म्हटलं पाहिजे, इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. खरं तर या घटनेनं आपल्याला सार्वभौमत्व दिलेलं आहे. सार्वभौम याचा अर्थ असा की या देशातला जो काही कारभार असेल, असे तो हिमालय, कन्याकुमारी ते काश्मीर, या ठिकाणचा सगळा कारोबार हा आमच्याच देशातल्या या संविधानानुसार चालणार आहे. त्याला सार्वभौम म्हणजे आपल्या देशाच्या या ज्या काही ठरवून दिलेल्या सीमांच्या मध्ये राहणाऱ्या लोकांच्या वरती इतर कुणाचाच आता अधिकार चालणार नाहीये, इतर कुठल्याही देशातला कायदा लागू होणार नाहीये. तर इथे जो काही कायदा लागू होईल तो किंवा कलम लागू होतील ते आपल्याच देशातल्या राज्यघटनेचे लागू होतील. आणि ते लागू 26 जानेवारी 1950 पासून झाले. त्याचं स्मरण म्हणून आपण दरवर्षी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक याचा अर्थ प्रजेची सत्ता असणारा दिवस, आजपासून खऱ्या अर्थानं या देशातल्या प्रजेची सत्ता निर्माण झाली, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच लोकशाही म्हणजे तरी काय? लोकशाही याची व्याख्याच अशी आहे की लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही. इथं चालवणारे कोण आहेत? लोक आहेत. लोकांकडून कोणासाठी चालवलं जातं? लोकांसाठी चालवलं जातं, हे की नाही? आणि लोकांच्या साठी चालवलं जातं म्हणजे प्रजेची खऱ्या अर्थानं सत्ता ज्या शासन व्यवस्थेमध्ये असते त्यालाच आपण प्रजासत्ताक असं म्हणतो. आणि खऱ्या अर्थानं प्रजाची सत्ता या देशामध्ये या ठिकाणी या दिवसापासून झालेली आहे, म्हणून त्याला प्रजासत्ताक दिन असं म्हणतो. यापूर्वी आपल्याला माहिती आहे की जगभर आणि आपल्या देशातही राजाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा पुढे गादीवर राजा म्हणून बसायचा. परंतु या प्रजासत्ताक दिनापासून यात खूप मोठा बदल झाला. आता या देशातला जो कोणी राजकारणी प्रमुख असेल तो त्या राजाच्या पोटातून जन्माला आला म्हणून नाही, तर मतदान पेटीतून किंवा मतदान यंत्रातून त्याला जन्म घ्यावा लागतो. हा खूप मोठा बदल या ठिकाणी या प्रजासत्ताकाने आपल्याला दिलेला आहे, या राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे. एक व्यक्ती एक मत, मग तो किती श्रीमंत असेल, तो झोपडीत राहणारा किती गरीब असो, दोघांनाही एकच मत देण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. ही खूप मोठी मला असं वाटतं की परिवर्तन या निमित्तानं खऱ्या अर्थानं प्रजेच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम केलेलं आहे. पूर्वी एखादा राजाचा पोटी जन्माला जर मुलगा असेल तर तो राजाचा मुलगा म्हणून त्याला राज्यगादी मिळायची. तो नालायक जरी असला तरी तो जिवंत आहे तोपर्यंत, त्याला मृत्यू येत नाही तोपर्यंत तो राज्य करायचा. पण आता तसं नाहीये. दर 5 वर्षाला ज्या मतपेटीतनं आपण राजा म्हणून, मग तो पंतप्रधान असेल, मंत्री असतील, खासदार आमदार असतील, निवडून दिलेले आहेत, त्यांना 5च वर्ष काम करण्याचा अधिकार आहे. 5 वर्षाच्या नंतर पुन्हा त्यांना जनतेच्या समोर जावं लागेल आणि जनतेला जर वाटलं की यांनी आपल्यासाठी काम केले तर पुन्हा जनता त्यांना निवडून देईल. आणि जनतेला वाटलं की आपल्याला नको आहे तर तो बदलू शकतात. केवढं मोठं परिवर्तन मला असं वाटतं की आजच्या दिवसाच्या राज्यघटनेनं केलेलं आहे. आणि म्हणून आजचा दिवस खरोखरच मला असं वाटतं की आपल्याला स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं बहाल करणारा दिवस आहे. आणि म्हणून याचं स्मरण आपण ठेवलं पाहिजे. पूर्वी संस्थानिक होते आणि संस्थानिकांनी मनमानी कारभार तिथं चाललेला होता. आता तशा पद्धतीचा कारभार इथं करता येणार नाहीये. हाही बदल या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो. घटनेसमोर सर्वांना आजच्या दिवसापासून काय झालं तर सर्वांना घटनेसमोर समान लेखलं गेलेलं आहे. हा उच्च जातीतला, हा नीच जातीतले, ही स्त्री, हा पुरुष, या प्रांतातला, या कुठल्याही प्रकारचा इथं भेदभाव केला जाणार नाहीये. तर घटनेसमोर सगळे समान, कायद्यासमोर सगळे समान, या प्रकारचं परिवर्तन म्हणजे प्रजेच्या हातात सत्ता खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी आलेली आहे. यापूर्वी आपण बघितलं, इंग्रजांच्या कालावधीमध्ये बघितलं, त्याच्या अगोदर मुघलांची सत्ता आपल्या देशावर होती. जनतेला अधिकारच नव्हते. फक्त जनतेला जे काही ते आलेले जे कोणी राज्यकर्ते असतील त्यांनी सांगितलेल्या गोष्टी निमूटपणे ऐकल्या पाहिजेत आणि नाही ऐकल्या तर त्याला त्या राज्यकर्त्याला जसा वाटेल तसा दंड देण्याचा अधिकार होता. म्हणजे मूलभूत अधिकारही नव्हते. कर्तव्य मात्र कितीही पार पाडावी लागत होती.
पण राज्यघटनेने एक अत्यंत महत्वाचा बदल आजच्या दिवशी आपल्याला 1950ला आपल्याला मिळाला. आपल्याला माहिती आहे की राज्यघटना तशी 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारली गेली, परंतु अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला झालेली आहे. आणि त्या दिवसापासून प्रत्येकाला मूलभूत अधिकार दिले गेलेले आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला त्याची काही कर्तव्यही सांगितली गेलेली आहेत. हाही एक भाग आपल्याला आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. खरं तर आजच्या दिवसात आपल्या राज्यघटनेची जी उद्देशिका आहे, ती उद्देशिका जरी आपण वाचली तरी लक्षात येतं की आजचा दिवस आपल्याला किती प्रकारचं बरंचसं काही स्वातंत्र्य, समता, बंधुता देऊन गेलेलं आहे. बघा काय म्हणते आपली उद्देशिका, आम्ही भारताचे लोक. जेव्हा ही राज्यघटना लिहून झाली तेव्हा याची प्रास्ताविका लिहायची होती, उद्देशिका लिहायची होती. तर त्यावेळेला प्रश्न असा उपस्थित झाला की ही राज्यघटना कोणाला समर्पित करायची. कोणी म्हणाले हिंदू धर्म या देशात सर्वात प्राचीन आहे, मोठा आहे, त्याला तिथल्या एखाद्या देवाला समर्पित करा. कोणी म्हणालं नाही ख्रिश्चनांना वाटलं आम्हाला समर्पित करावं, आमच्या अल्लाह काय ते येशू ख्रिस्तांना. मुस्लिमांना वाटलं अल्लांना समर्पित करावी किंवा त्यांचं स्मरण करून याची सुरुवात करावी. हिंदूंना वाटलं आमच्या एखाद्या मोठ्या देवाचं स्मरण करून त्याला अर्पित करावी किंवा सुरुवात करावी. परंतु त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्यांनी हा विचार केला की नाही, ही राज्यघटना कोणाला समर्पित करायची, कारण भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्यामुळं या उद्देशिकेतूनच आपल्या लक्षात येतं की आम्ही भारताचे लोक. आता इथं लोकांनी लोकांनाच अर्पित केलेली ही राज्यघटना आहे. यातून आपल्या लक्षात येतं की वसुदैव कुटुंबकम जशी आपल्याकडं खूप मोठी विस्तृत संकल्पना होती ना, तशाच पद्धतीनं या राज्यघटना निर्मित करणाऱ्यांनी इथं व्यापक दृष्टिकोन ठेवून ही राज्यघटना लोकांनाच, भारतीय सर्व लोकांना अर्पण करण्याचं काम केलं. म्हणून उद्देशिका म्हणते की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष. समाजवादी धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, आता या सगळ्यांचा विस्तार आपल्याला करता येईल असं मला वाटत नाही, कारण आपल्याकडं वेळ फार कमी आहे. समाजवादी म्हणजे काही उद्योगधंदे हे सरकारच्या ताब्यातले असतील तर काही उद्योगधंदे हे भांडवलदारांच्या ताब्यामध्ये असतील. कारण त्या कालावधीमध्ये जग दोन भागामध्ये विभागलं गेलं होतं जेव्हा ही राज्यघटना लिहिली जात होती. अमेरिकेसारखे राष्ट्र भांडवलशाही प्रधान राष्ट्र होती, तर काही चीन आणि रशियासारखी राष्ट्र ही साम्यवादी राष्ट्र होती. या दोनच्या मधला मार्ग नेहरूंनी आणि त्या काळातल्या संविधानकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि समाजवादी, मला असं वाटतं की समाजवादी अर्थव्यवस्था आपण इथं स्वीकारलेली आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे कायद्याच्या समोर सगळे धर्म समान आहेत. ते पंतप्रधानाला असेल, राष्ट्रपतीला असेल किंवा जो कोणी आता कायद्यातला प्रमुख आहे त्याच्यासाठी सगळे धर्म, मग कार्यकारी मंडळातले असतील, कायदे मंडळातले असतील, न्याय मंडळातले असतील, या सगळ्यांना धर्म हा चौकटीच्या पुरता तुम्ही तुमचा वैयक्तिक धर्म, तुमच्या उपासना वगैरे श्रद्धा बाळगू शकता, पण चौकटीच्या बाहेर जेव्हा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही खुर्चीवर बसलेले असता त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर मानवता हाच धर्म महत्वाचा आहे. तिथं मी या जातीचा, मी या धर्माचा असं म्हणता येणार नाही. धर्मनिरपेक्षता हे मूल्य आपल्या काय राज्यघटनेने स्वीकारलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट, लोकशाही गणराज्य आपण स्वीकारलेलं आहे. लोकशाही आपण स्वीकारलेली आहे असं आपलं उद्देशिका सांगते. आणि ते घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांना सामाजिक प्रकारची, आर्थिक प्रकारची, राजनैतिक न्याय मिळाला पाहिजे. एकेकाळी आपण पाहत होतो की सामाजिक न्याय नव्हता. उच्चवर्णीयांना अनेक प्रकारचे अधिकार होते आणि शूद्रांना मात्र कुठल्याच प्रकारचे अधिकार नव्हते, त्यांच्यावर अन्याय केला जात होता. ही आपल्या देशातली समाज व्यवस्था होती. आणि म्हणून संविधानकर्त्यांच्या लक्षात आलं की नाही, इथं सामाजिक न्याय. बाबासाहेब तसं म्हणत होते की राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य पहिल्यांदा आले पाहिजे, त्याच्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला महत्वच प्राप्त होणार नाही आहे. आणि म्हणून इथं सांगितलं गेलं की सामाजिक न्याय म्हणजे सगळ्यांना समान न्याय. उलट जे पिछडे आहेत, जे मागासलेले आहेत, ज्यांच्यावर कित्येक शतका अन्याय झालेला आहे ना, त्यांना आणखीन थोडेसे आरक्षणाच्या निमित्तानं काही वेगळे अधिकार देऊन जे पुढे गेलेले आहेत त्यांच्याबरोबर आणण्याचा प्रयत्न आजच्या दिवशीच्या घटनेने केलेला, ही गोष्ट आपण लक्षात घेतली. म्हणून सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. आर्थिक न्याय, आर्थिक न्याय म्हणजे जे विकसित आहेत, जे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पुढारलेले आहेत त्यांना काही सवलती कमी द्यायच्या आणि जे अत्यंत मागासलेले आहेत त्यांना काही प्रकारच्या सवलती देऊन त्यांच्याबरोबर आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनैतिक न्याय. आपण पाहतोय की आता ओबीसींना आरक्षण दिलं जातं, एसटी साठी आरक्षण आहे,
राजकारणामध्ये, महिलांच्यासाठी काही राजकारणामध्ये, कशासाठी आहे तर ज्यांच्यावरती आतापर्यंत अन्याय केला होता त्यांना न्याय देण्यासाठी या प्रकारचं राजनैतिक अधिकार आपल्याला दिले गेलेले दिसून येतात. म्हणून सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय देण्याचं काम आपली उद्देशिका सांगते या राज्यघटनेनं केलेलं आपल्याला दिसून येतं. स्वातंत्र्य कोणते कोणते दिले गेलेले आहेत ते बघा. विचाराचं स्वातंत्र्य, आपल्याला आपण आपले विचार आपल्या म्हणण्यानुसार मांडू शकतो. विचार करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे मला जर काही वाटलं तर मी त्या अभिव्यक्त होणं म्हणजे बोलू शकतो. विश्वास, असं नाहीये की तुम्हाला कुठला विश्वास ठेवता येणार नाही, विश्वास तुम्हाला ठेवता येतं. श्रद्धा आणि उपासनेचं देखील स्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेनं, संविधानानं आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर दर्जाची व संधीची समानता, हा उच्च दर्जाचा तो कनिष्ठ दर्जाचा असं नाही आहे. संधीची देखील समानता आहे, सगळ्यांना संधी आहे. मी आताच म्हटलं ना की मतदान करण्याची सगळ्यांना संधी आहे. संधीची समानता आहे. ही स्त्री आहे म्हणून तिला संधी नाही, हा पुरुष आहे म्हणून त्याला संधी नाही. उलट राज्यघटनेनं जे मी आता म्हटल्याप्रमाणे अपंग असतील, जे पिछडे असतील, मागासलेले असतील, त्यांना पुढे घेऊन येण्याचं काम, संधी त्यांनाही अधिकची प्राप्त करून देण्यासाठीचं काम या ठिकाणी केलेलं दिसून येतं. त्यानंतर निश्चित प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीच्या प्रतिष्ठेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्राची एकता, सगळ्यांनी कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे म्हणते संविधान, की राष्ट्राच्या एकतेला महत्त्व दिलं पाहिजे. माझं राज्य इतरांच्या राज्यापेक्षा फार पुढे आहे, मी देशापेक्षाही महान आहे असं नाही. सर्वोपरी काय, राष्ट्रो देवो भव, पहिल्यांदा राष्ट्र आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टी. म्हणून राष्ट्रीय एकात्मतेला हे संविधान, ही राज्यघटना अत्यंत महत्वाचं स्थान देते, एकात्मता महत्वाची मानते. आणि अशा प्रकारचे आश्वासन देणारी बंधुता, म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय जेव्हा आपण म्हणतो ना, या सगळ्या गोष्टी उद्देशिकेमध्ये आलेल्या आहेत. आणि मग अशा प्रकारचा संकल्पपूर्वक निर्धार करून हे संविधान 26 नोव्हेंबर 1950ला आम्ही आमच्याच प्रती समर्पित करत आहोत. अशा प्रकारची उद्देशिका आहे. आणि या पद्धतीची केवळ उद्देशिका या ठिकाणी सांगितली गेली नाही, त्या उद्देशिकेवरूनच संविधानामध्ये काय काय आलेलं आहे हे शॉर्टमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि तशाच पद्धतीचा कारोबार मला वाटतं 1950 पासून जवळपास 73-74 वर्ष या देशात चालतोय. आणि म्हणून आज आपण पाहतो की कितीतरी मागासलेली माणसं फार पुढे आलेली आपल्याला दिसून येत आहेत. आणि खूप फरक या राज्यघटनेच्या मुळे समाज व्यवस्थेमध्ये झालेला आपण पाहतो. याचं सर्व श्रेय जर द्यायचं असेल तर आजचा 26 जानेवारीचा जो दिवस आहे, ज्या दिवशी ही राज्यघटना लागू झाली, तो अत्यंत आजी सोनियाचा दिन या अर्थानं या दिवसाकडे आपण बघितलं पाहिजे. राष्ट्रगीत म्हणून जनगण मन याच दिवशी स्वीकारलं गेलेलं आहे. राष्ट्रध्वज, तिरंगा म्हणून आपल्या देशामध्ये स्वीकारला गेलेला आपल्याला दिसून येतोय. याच दिवशी आपण पाहतो की दिल्लीला पथसंचलन असतं, ज्यामध्ये तिन्ही दलांचे राज्यांच्या झाकी दाखवल्या जातात. तिन्ही दलांचे जे प्रमुख आहेत ते राष्ट्रप्रमुखांना मानवंदना देण्याचं काम करतात. याच दिवशी शौर्य पदकांचं दिल्लीमध्ये तुम्हाला माहिती आहे की वितरण केलं जातं. जे काही शौर्य दाखवणारे बालक आहेत त्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केलेला जातो. शौर्य पदकं दिली जातात. आजच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी आपल्याला माहिती आहे की सगळीकडं शासकीय कार्यालयांच्या मध्ये ध्वजारोहण केलं जातं, राष्ट्रगीतांचं गायन केलं जातं. शाळा, महाविद्यालय असतील, ग्रामपंचायत, सगळ्याच ठिकाणी एक प्रकारचं भक्तिमय, देशभक्तीपर वातावरण संपूर्ण देशभर 26 जानेवारीच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते असलंही पाहिजे. राष्ट्रचेतना अशा उत्सवांच्या मधनं आपल्या मनामध्ये आणखीन दृढीभूत करण्याचा आणि जे काही आपण आतापर्यंत, मला असं वाटतं की सिंहावलोकन करण्याचाही दिवस आपण म्हटला पाहिजे. की आपल्याला प्रजासत्ताक दिन 1950 पासून आपण साजरा करतोय, तर जवळपास 73 वर्षामध्ये आपण या राज्यघटनेनं आपल्याला काय दिलं, काय उणिवा राहिल्या, आपल्याला आणखीन काय मिळवायचं आहे, म्हणजे सिंहावलोकन, उणिवा काय आहेत, त्याचबरोबर आपण प्लस पॉईंट काय झालेले आहेत आणि आपल्याला भविष्यात काय करायचंय, या दृष्टिकोनातून देखील या सणांचा विचार आपल्याला या निमित्तानं करावा लागतो असं मला वाटतं. आज देशानं सर्वच क्षेत्रामध्ये खूप प्रगती केलेली आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, सहकार, सगळ्याच क्षेत्रांच्या मध्ये आज देश आपल्याला अग्रेसर असलेला दिसून येतो आहे. एवढी मोठी लोकसंख्या देशात असून देखील अन्नधान्यांच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालेले आहोत. वस्त्राच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालेले आहोत. निवाऱ्याच्या बाबतीमध्ये देखील बऱ्याच अंशी प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. आपला देश आता महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातनं प्रगती करताना दिसतो आहे.
एकदम अविकसित देश होता तो आता विकसनशील देश या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अशीच जर आपण आणखीन जास्तीची प्रगती करत राहिलो तर विकसित देशांच्या यादीमध्ये अग्रगण्य असा देश आपला निश्चितपणे बनेल. त्याबद्दल आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार करण्याचं काही कारण नाही आहे आणि म्हणून ही प्रगती देखील खरोखरच वाखाणण्याजोगी असं मला वाटतं. काही वर्षांच्या मध्ये आपण स्वच्छता मोहीम जी राबवलेली आहे, शौचालयाची जी मोहीम आपण राबवलेली आहे, खरोखर ते स्तुत्य प्रकारचं काम या ठिकाणी आज आपण करतो आहोत. आपण या देशामध्ये सगळ्याच प्रकारची विविधता असताना देखील शांतता प्रस्थापित करण्यामध्ये देखील बऱ्याच अंशी आतंकवाद खूप पूर्वी आपण 80-82च्या काळात पुढे बघत होतो त्या मानानं दहशतवादाच्या आतंकवादाच्या बाबतीमध्ये आपण आता पाकिस्तान सारख्या राष्ट्रांच्या वरती खूप मोठं बंधन आणण्याचं काम आंतरराष्ट्रीय पातळीवरती करतो आहोत. ही एक अत्यंत चांगली गोष्ट म्हणून आपण या सकाळी पाहिलं पाहिजे. आपल्या देशाच्या शेजारी असणारी आपल्या क्षेत्रफळाच्या मानानं अत्यंत नगण्य असं क्षेत्रफळ असणारी श्रीलंका आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला, तिथली सगळी परिस्थिती जर बघितली तर भारत कितीतरी पटीनं पुढे आहोत. आपली अर्थव्यवस्था चांगली ग्रीप घेते आहे. या काही पॉझिटिव्ह गोष्टी आपण निश्चितपणे आजच्या दिवशी आपल्या स्मरणात ठेवल्या पाहिजेत. परंतु केवळ आपण आपली पाठ थोपटून घेऊनही चालणार नाही. आपल्या उणिवा आपल्या लक्षात आल्याशिवाय त्या उणिवा दूर करण्याचं काम आपण करू शकणार नाहीत. अलीकडे आपण पाहतोय की बेकारीची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. युवकांच्या हातांना काम नाहीये. आपल्याला माहिती आहे की महागाईचा भडका मोठ्या प्रमाणावर वाढतोय. त्यामध्ये गरीब होरपळून चाललेला आहे. आजच्या दिवशी या बाबतीतलं देखील चिंतन होणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? एकीकडे आपण प्रजासत्ताक म्हणतो, प्रजेची सत्ता म्हणतो, परंतु सांगण्यापुरतीच प्रजेची सत्ता आहे की काय? काही मुठभर घराण्यांच्या हातामध्ये, मग ते राजकीय घराणे असतील, मग त्या उद्योग क्षेत्रातले घराणे असतील, काही विशिष्ट घराण्यांच्या हातामध्ये या देशातली 90% संपत्ती सत्ता हे केंद्रीभूत झालेली आहे. 10% माणसं मात्र या सगळ्यांच्यापासून वंचित दिसत आहेत. असमतोल विकास आपला देशाचा होतोय की काय आणि नक्कीच होतोय याची देखील चिंता आणि चिंतन या दिवसाच्या निमित्तानं आपण केलं पाहिजे. संविधानिक मूल्य जी आपल्याला खरं तर आजच्या दिवशीच मिळालेली होती, ती संविधानिक मूल्य आपण रुजवण्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकता या बाबतीमध्ये किती जागरूकपणे काम करतोय. सुजाण नागरिक म्हणून आपण खरोखरच सर्वप्रथम राष्ट्रो परमो धर्म हा अशा प्रकारचा विचार करून वागतो आहोत का राष्ट्रधर्मापेक्षा आपल्या स्वतःचा धर्मच आपण श्रेष्ठ मानतो आहोत? जाती जातींच्या मधल विष कालवलं जातंय का? जात असेल तर ते किती चुकीचं आहे. धर्माधर्मांच्या मध्ये द्वेष निर्माण आपण करतो आहोत का? जर करत असू तर मग आपल्याला महासत्ता कसं बनता येईल? या प्रकारच्या काही प्रश्नांचं डोळे झाकून चिंतन करण्याचा आजचा दिवस आहे. ते चिंतनही आपण केलं पाहिजे. विषमता आपण मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये पाहतो आहोत. एकीकडे आपण चंद्रावर जातोय आणि दुसरीकडं गरीब माणसाला चंद्रामध्ये भाकर दिसते. म्हणून तर नारायण सूर्य म्हणाले, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. म्हणून एका कवीने असं म्हटलं की स्वातंत्र्याला झाला स्वार्थाचा क्षय, नागड्यांना न्याय मिळेच ना. आपल्याला स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं मिळालेलं आहे, परंतु त्या स्वातंत्र्याला स्वार्थाचा रोग झालेला असल्यामुळं श्रीमंत अधिक होत चाललेले आहेत, गरीब अधिकच गरीब होत चाललेले आहेत. ही विषमता आपल्याला संपवण्यासाठी राजकीय पातळीपासून सगळ्या पातळींच्या वरती काम करण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून देखील आजच्या दिवशी आपण चिंतन केलं पाहिजे. मैं नेहमी सांगतो की जमाने की बेइंसाफी किससे कहूं दोस्तों, चाहने वालों का चमन नहीं मिलता, किसी के पैरों के नीचे बिछते हैं गालीचे और किसी को मरने के बाद कफन तक नहीं मिलता. आमच्या हिंदीमध्ये कफन नावाची कहाणी प्रेमचंदांनी लिहिली. गिसू आणि माधव ही ज्या पात्रांचं जर आपण त्या कहाणीमधले चित्रण पाहिलं तर डोळ्यामध्ये आसवे येतात. आणि ही परिस्थिती आजही आपल्या देशामध्ये, एकीकडं त्या मुंबईमध्ये जंग इमारती, उड्डाणपुलांच्या वरती करोडो रुपये खर्च केला जातो आणि त्याच ठाण्याच्या बाजूला काही आदिवासी आहेत की कुपोषित बालक, त्यांना खायला दर्जेदार अन्न मिळत नाही, कुपोषणानं ते मरताना आपल्याला दिसतात. साथीचे रोग आले, त्यांना औषध पाणी वेळेवर मिळत नाही. मग हेच का स्वातंत्र्य? असलंच का स्वातंत्र्य? हेच का प्रजेची सत्ता? अशा प्रकारचे प्रश्न मला असं वाटतं की या देशातल्या लोकांच्या मनामध्ये येणार नाहीत. यासाठी काही आपल्याला कार्यक्रम त्यांच्या विकासासाठी राबवता आले पाहिजेत. यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे असं मला असं वाटतं. आज समाज व्यवस्थेमध्ये आदर्श हरवत चाललेले आहेत. आपल्याला माहिती आहे की देशभक्ती, देशनिष्ठा
डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण आयुष्य वेचलेले आपण नेतृत्व करणारी माणसं स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये बघितली, नंतरच्या काही सुरुवातीच्या काळामध्ये बघितलेली आहेत. पण आता ते आदर्श अदृश्य आता तसे आदर्श दिसत नाही आहेत, अदृश्य झालेले दिसतात. खुर्चीसाठीचा संघर्ष, मग त्यासाठी सकाळी एकाबरोबर असणारे सायंकाळी दुसऱ्याबरोबर असतात. कारण विचारता म्हणतात हळूच, हेच कमवायचे दिवस असतात. अशा प्रकारची जर स्थिती राहिली तर मग मला असं वाटतं की एक विचित्र चित्र निर्माण होईल. ते होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. मी पाहतोय की मतदानाचा टक्का आता कमी होताना दिसतो आहे. जोपर्यंत 100% मतदान होणार नाही तोपर्यंत चांगली माणसं निवडून येणार नाही आहेत. बऱ्याच वेळा शहरामध्ये बुद्धिवंत बरेच लोक मतदानच करत नाही आहेत. नकारात्मक विचार करतात की काय करायचंय मतदान करून तरी काय फरक पडतोय. अशा प्रकारचा नकारात्मक विचार न करता प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. योग्य व्यक्तीला मतदान दिलं पाहिजे. नोट घोट आणि ओटच्या आहारी न जाता आपला विकास करणारा, देशसेवेसाठी तत्पर असणाऱ्या चारित्र्यवान माणसाला निवडून देण्याचा संकल्प, प्रजेची सत्ता जर आपल्याला आणायची असेल तर आजच्या दिवशी आपण केला पाहिजे. त्यासाठी आज आपण पाहतोय की समाजामध्ये दंभाचार वाढतोय, व्यभिचार वाढतो आहे, भ्रष्टाचार वाढतो आहे, स्वार्थ मोठ्या प्रमाणावर बोकाळलेला आपल्याला दिसतो आहे, जाती धर्मांधता वाढताना दिसते. यासाठी मूल्य शिक्षण शालेय स्तरापासूनच शेवटपर्यंत शिक्षणामध्ये असणं गरजेचं आहे. त्यावर आपल्याला भर द्यावा लागणार आहे. सांप्रदायिक सद्भाव, तो हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. साहिर लुधियानवीची मला वाटतं ही रचना आहे. ते असं म्हणाले की तू हिंदू न बनेगा, तू मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. म्हणून सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले है इसकी, ये गुलिस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. ही भावना माझ्यासह आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आली पाहिजे. जात धर्म पंथ लिंग हे सगळे भेदभाव, उच्च नीचतेचे भेदभाव बाजूला सारून प्रत्येक माणूस या देशातल्या भूमीवर ज्याची श्रद्धा आहे, या देशाच्या सीमेमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे, ज्याची या राष्ट्राच्या राष्ट्रगीतावर, ज्याची या राष्ट्राच्या राष्ट्रध्वजावर आणि या राष्ट्राच्या संविधानावर संपूर्णपणे श्रद्धा आहे, तो माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे. ही भूमिका आपण जोपर्यंत खऱ्या अर्थानं घेणार नाही आहेत तोपर्यंत मला असं वाटतं की प्रजेची सत्ता आपण प्रस्थापित करू शकणार नाही आहेत. त्यासाठी आपल्याला वेळोवेळी म्हणजे लतांनी मला वाटतं एक गीत गायलेलं होतं, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की रे मेरे रे आहे ना, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी, ए मेरे वतन के लोगों, ए मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. ही जर कुर्बानी आपण लक्षामध्ये घेतली तर आपण भ्रष्टाचार, हिंसाचार, दंभाचार आहे की नाही, व्यभिचार या सगळ्या गोष्टी करणार नाही आहेत. मी राष्ट्र माझ्यासाठी काय करतं यापेक्षा मी राष्ट्रासाठी काय करतो हा विचार आपण करायला लागू. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही जी आम्ही शालेय वयापासून, शाळेमध्ये असल्यापासून जी प्रार्थना किंवा प्रतिज्ञा म्हणत होतो, ती प्रतिज्ञा मला असं वाटतं खऱ्या अर्थानं जर पूर्ण करायची असेल तर आजच्या प्रजासत्ताकाच्या दिनी आपण हा संकल्प केला पाहिजे की प्रजासत्ताकाची वाढवूया शान, प्रजासत्ताकाची वाढवूया शान. भारत महान होईल तेव्हा, भारत महान होईल तेव्हा
अशा प्रकारचा संकल्प आपण सगळ्यांनी आजच्या दिवसाच्या निमित्तानं करावा आणि प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व आपल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी हा व्हिडिओ आपण श्रवण करून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठवून आपणही या व्हिडिओच्या निमित्तानं ज्या ज्या समस्यांचं चिंतन मी आपल्यासमोर मांडले त्या समस्यांच्याबद्दल अंतर्मुख होऊन विचार करावा आणि या भारताला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बलसागर भारत होवो विश्वात शोभोनी राहो अशा प्रकारे विश्वगुरु बनवण्याचं जे काही संकल्प अलीकडे आपले राजकर्ते करायला लागलेले आहेत तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या पद्धतीनं आपण हातभार लावूया अशा प्रकारची अपेक्षा आजच्या दिनाच्या निमित्तानं व्यक्त करतो. पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझ्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत.